माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतं आहे हे तुम्हाला लक्षात येतं. बाकीच्या राज्यांमध्ये का नाही होते हे? म्हणजे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल, दुर्दैव आहे. आज मराठी शाळेचे काही विद्यार्थी तुम्हाला भेटले, काही प्रकार आपण मराठी साथ घातली, काय सांगा? काल शिक्षकांना वाचवलंय. महानगरपालिकेमध्ये मनसेची सगळ्यात जास्त जागा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली कशी तयारी असेल, कशा प्रकारे श्रीमंत म्हणजे कार्यकर्त्यांची आमची तयारी सांगू तुला, जाहीरपणे सांगू. तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का रे तुम्ही आम्हाला? हां, अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय, कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय? बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा, इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला. महिन्या 2 महिन्यावरती निवडणुका आल्या, पेशन्स ठेवा थोडा. हां, मागण्या होतच असतात. ठीक आहे, आता तोंड फुटली. हां, फुटताना तोंड फुटली तुमची. याचं कारण असं झालं की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज त्यांना रायगड आठवला. मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवतं मी तुम्हाला? मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता, पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं.